गुरु गुणातीत ठेवा ध्यानी, योग्य अयोग्य मानू नका, गुरु तत्व हे ठेवून ध्यानी, रूप भिन्नता पाहू नका. गुरु गुणातीत ठेवा ध्यानी. त्यांच्या गुणांचं वर्णन आपण काय करू शकतो? सद्गुरूंच्या गुणाचं वर्णन आपण काय करू शकतो? ते गुणातीत आहेत. योग्य अयोग्य, मग आपल्याला त्यांचे जर इतके गुण आहेत तर योग्य अयोग्य त्यांना ठरवण्याचा आपल्याला अधिकार दिला कोणी? पण आपण सहजगत्या म्हणतो, नाही माझे गुरु असे नाहीत. तुमचे गुरु असे कसे? अहो, ही आपण असं सहज बोलणं सुद्धा ही खूप मोठी पापाची राशी एफडी आपण करत जातो, वाढवत जातो. पण ही आपण वाढवून जमा करून काहीच उपयोग नाही आहे एफडीचा. या एफडीने आपला होईल तर नाशच होईल, बाकी काहीच होणार नाही. त्यामुळे ही एफडी उपयोगाचीच नाही आपल्याला. आपल्याला जर एफडी करायची असेल तर ती आपण नामाची एफडी केली पाहिजे. नामाची एफडी जर आपण जेवढी करता येईल तेवढी आपल्याकरता चांगली. आणि नामाच्या एफडी व्यतिरिक्त बाकी दुसऱ्या कुठल्याही जरी एफडी असतील ना, तरी शेवट सोबत काय येतं? रामनामच येतं ना. असं कुणाला तरी नेताना पाहिलंय का की जे काहीच नाही, रामनामच नाही तिथं किंवा काहीच नाही? असं कोणतरी गेलंय का? शेवट किंवा जाताना तरी काही कळत नाही, पण ते नावच सोबत येतं ना. बाकीचं काय? बाकीचं सगळं आहे ते इथल्या इथंच राहणार आहे, इथल्या इथंच राहणार आहे. म्हणून ते आवश्यक नाही का? तेही आवश्यक आहे, पण ते आवश्यक आहे आणि हे आवश्यक नाही का? हेही आवश्यक आहे. मग हे करत करत जर ते केलं तर बिघडलं कुठं? दोन्हीचा कुठंतरी जर आपण मिलाप केला तर हरकत काय त्याच्यात? आणि दोन्ही करत असताना ठीक आहे, एखाद्या गोष्टीत प्रगती व्हायला थोडासा वेळ लागेल, हरकत नाही. पण आपण दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितरित्या जर सांभाळल्या तर मला वाटतं अशी काही फार अडचण येईल असं वाटत नाही.